नमस्कार मंडळी, जय महाराष्ट्र। महाराष्ट्राच्या राजकारणातून एकच खळबळ उडून देणारी बातमी समोर आली आहे। विधानसभेला बाहेरून 20,000 मतदान आणले आणि जिंकलो, शिंदे गटाचे आमदार विलास भुमरे यांनी कबूल केलं आहे। तर मित्रांनो, काय नेमकं घडलंय सविस्तर बातमी आपण जाणून घेऊया व्हिडिओच्या माध्यमातून। त्या अगोदर तुम्ही जर आपलं चॅनल सबस्क्राइब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राइब करून बेल आयकॉनला नक्की प्रेस करा। मतचोरी करून सत्ताधाऱ्यांनी निवडणुका जिंकल्याचे आरोप विरोधी पक्षाकडून होत असतानाच विधानसभा निवडणुकीत मी बाहेरून 20,000 मतदान आणले आणि जिंकलो अशी कबुली आज शिंदे गटाचे आमदार विलास भुमरे यांनी दिली। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी इशारा करताच त्यांनी सारवासारवर देखील केली। लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत कशा प्रकारे मतचोरी करून सत्ताधाऱ्यांनी निवडणुका जिंकल्या याचा भांडाफोड लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी केला आहे। महाराष्ट्रात कशा प्रकारे मतचोरी झाली याचे पुरावे देखील त्यांनी दिले आहेत। याच पार्श्वभूमीवर शिंदे गटाचे पैठणचे आमदार विलास भुमरे यांचे विधान चर्चेत आहे। विधानसभेच्या निवडणुकीत जवळपास 20,000 मतदार हे मी बाहेरून आणले, या मतदारांचा मला 100% फायदा झाला असे सांगितले। स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिंदे गटाचा मेळावा आज येथे पार पडला। यावेळी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका कशा जिंकायच्या या विषयावर मार्गदर्शन करतानाच विलास भुमरे यांनी विधानसभेला बाहेरून आणून आपण निवडणूक जिंकल्याची कबुली या ठिकाणी दिली आहे। भर मेळाव्यात बाहेरून मते आणल्याची कबुली विलास भुमरे यांनी देताच मंत्री संजय शिरसाट यांना सांगून एकनाथ शिंदे यांनी विलास भुमरे यांचे भाषण मध्येच थांबवले आणि इशारा केला। त्यानंतर भुमरे यांनी माझ्या मतदारसंघातील 20,000 मतदार हे बाहेर स्थलांतरित झाले होते, त्या मतदारांना मतदानाच्या दिवशी मी घेऊन आलो अशी सारवासारव केली। हा व्हिडिओ आता प्रचंड व्हायरल होत आहे। तर यावर मित्रांनो आपल्याला काय वाटतं, आपल्या प्रतिक्रिया कमेंटच्या माध्यमातून नक्की व्यक्त करा। धन्यवाद। जय महाराष्ट्र।